नमस्कार मित्रांनो, विठ्ठलराव आपल्या गावाबाहेरच्या कट्ट्यावर बसून समोर जाणाऱ्या चकचकीत डांबरी रस्त्याकडे पाहत होते. निवडणुका तोंडावरती होत्या. शहरातून शिकून आलेला एक तरुण उमेदवार, याचं नाव होतं राहुल. हा राहुल गावोगावी फिरून विकासाचे मॉडेल मांडत होता. तो डिजिटल शाळा, सौर ऊर्जा आणि प्रक्रिया उद्योगांच्या गप्पा मारायचा. विठ्ठलरावांना त्याचं बोलणं ऐकून मनापासून बरं वाटायचं की हो, आता आपलं गाव बदलणार, काहीतरी आपल्या गावात बदल होणार. एके दिवशी राहुल विठ्ठलरावांच्या घरी आला. विठ्ठलरावांनी त्याचं स्वागत केलं. त्यावेळी राहुल म्हणाला, काका, यंदा जातीपातीचा विचार सोडून विकासाला मत द्या. मला तुमच्या तरुणांसाठी काम करायचं आहे. त्यावेळी विठ्ठलरावांनी त्याला शब्द दिला, पोरा, तुझ्या डोळ्यात जिद्द दिसते, माझं मत तुलाच देईन. 2 दिवसांनी रात्रीच्या अंधारात विठ्ठलरावांच्या अंगणात गावातील काही ज्येष्ठ माणसं आणि त्यांचाच मित्रपरिवार आपतेष्ट आले. हे सर्वजण समाजातील प्रतिष्ठित लोक होते. त्यातील एकाने विचारले, विठ्ठल, तू कुणाला शब्द दिलायस का? विठ्ठलराव उत्साहाने म्हणाले, त्या राहुलला. तो पोरगा खूप हुशार आहे, तो नक्की विकास करेल आपल्या सर्वांचा. तसा एक वयस्कर माणूस खोकत खोकत म्हणाला, अरे विठ्ठला, विकास काय आज आहे आणि उद्या नाही, पण आपल्या रक्ताचं काय? राहुल दुसऱ्या जातीचा आहे. उद्या आपल्याला काही अडलं नडलं तर आपण आपल्या माणसाकडे जाणार की त्या विकासकाकडे जाणार? संकटात जातच कामाला येते बाबा, हे लक्षात ठेव. त्यावेळी विठ्ठलराव गोंधळले आणि म्हणाले, अहो, पण तो राहुल म्हणतोय रस्ते होतील, दवाखाने येतील, प्रगती होईल, विकास होईल. त्यावेळी त्यातील एकाने विठ्ठलरावांच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळुवार आवाजात म्हणाला, रस्ते तर सगळेच करतात रे, पण आपली सत्ता गेली तर आपला मान जाईल. आपल्या समाजाचा माणूस उभा आहे, त्याला जर आपणच नाकारलं तर उद्या समाजात तोंड कसं दाखवणार? पोरीचं लग्न असो वा मयताचं कार्य असो, हीच आपली माणसं धावून येतात. तो विकासाचा पोरगा तुझ्या पाहुण्यांच्या पंक्तीत तरी येईल का? तेव्हा यावेळी मतदान आपल्या रक्ताला, आपल्या जातीला आणि हेच आपल्या सर्वांचे असले पाहिजे, तर आमचा समाज पुढे येईल. त्यात लगेच विठ्ठलरावांना आठवलं, गेल्या वर्षी जेव्हा त्यांच्या मुलाचा अपघात झाला होता, तेव्हा याच समाजाच्या पोरांनी रात्रभर दवाखान्यात थांबून रक्ताची व्यवस्था केली होती. निवडणुकीचा दिवस उजाडला. विठ्ठलराव मतदान केंद्रावर गेले. समोर यंत्रावर राहुलचं नाव होतं, जे विठ्ठलरावांना विकासाचं आश्वासन देत होतं. पण विठ्ठलरावांच्या मनात आपल्या जातीच्या मित्रांचे शब्द गुंजत होते. त्यांच्या डोळ्यासमोर विकासाचे रस्ते नाही, तर आपल्या समाजाची इज्जत आणि अस्तित्व वारंवार समोर येत होते. शेवटी थरथरत्या हाताने विठ्ठलरावांनी त्याच बटनावर बोट ठेवलं, ज्यावर त्यांच्या जातीचा शिक्का होता. बाहेर येताना त्यांना तो राहुल दिसला. तो आशेने त्यांच्याकडे बघून हसला. विठ्ठलरावांनी मात्र मान खाली घातली. त्यांना समजलं होतं की भाषणं विकासाची होतात, स्वप्न प्रगतीची पाहिली जातात, पण जेव्हा मतपेटीची वेळ येते तेव्हा माणूस पुन्हा एकदा जातीच्या आणि धर्माच्या त्याच जुन्या उंबऱ्यात जाऊन उभा राहतो. त्यामुळे त्या दिवशी त्या गावात विकासाचा पराभव झाला होता आणि समीकरणांचा विजय झाला. तर मित्रांनो, ही सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे लोकशाही हे बोलायला छान वाटते, पण तिची अस्मिता जपायला धैर्य लागते. हे आपल्या सर्वांना विसरून चालणार नाही.